पुण्याचेही काही पत्रकार इथे आलेले आहेत. तर पुण्याच्या सागरिका स्वारगेट मॅडमला या ठिकाणी मी आमंत्रित करतो. एक मिनिट थांबा. बाई असं करू नका, मी पळून जाईन ना. तर काही बसा वगैरे काही बोलणार बसा वगैरे काही आहे की नाही? मॅडम एक मिनिट डोक्यात घाली मी. थांबा एक मिनिट. थांबा जरा. मी थोडं बसून आलोय म्हणून म्हटलं मी थोडं बसून आलो, तुम्ही बसा. बरं चहा वगैरे काही घेणार का? हा चहा चालेल. जा घेऊन ये मग. म्हणजे इथं माग आहे व्यवस्था, ती घ्या तुम्ही. बसा. ठीक आहे ना, बघतेच आता मी बरोबर. हे लोकांची ना काम कमी, किरकिरीत जास्त आहे. आता कानाखाली मारीन. बोला तुम्ही, बोला. इथंच वेगळा विदर्भ करतील त्या. जरा शांत राहा तुम्ही. आता या ठिकाणी मी आमंत्रित करतो एक वेगळेच पत्रकार जे खास आपल्या आगरी भाषेसाठी प्रसिद्ध आहेत आणि आगरी 24 तास असं एक न्यूजपेपर ते चालवतात. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत कुशळ बद्रिके यांच्यासाठी. तुम्ही कोण आहे? अरे कोण आहे म्हणजे? हा पत्रकार आहे. मग ही गोष्टीचं पुस्तक कशाला आणलं बरोबर? मी वृद्ध पत्रकार आहे. हो. दैनिक वृद्ध. विचारा प्रश्न काय असतील. तर मला असं विचार काय काय कळला सगळ्यांना मग इकडे. तर मला असं विचारायचं आहे की कॅरी ऑन देशपांडे हा जो पिक्चर आहे तो त्यात पु ल देशपांडेंची भूमिका कोणी केली आहे? जाम भारी प्रश्न. करेक्ट. पुष्कर सर तुम्ही केली का? नाही तुम्ही. पण मी उत्तर देऊ शकतो. हा. या सिनेमामध्ये पु ल देशपांडे नाही आहेत, पुष देशपांडे आहेत. हो हो. पुष म्हणजे खाली बसून पुष. एक लक्षात घ्या, मी आणि पुल आम्ही बॅक टू बॅक असतो. कुठच्याही दरवाजेत एका बाजूला पुल आणि एका बाजूला पुश लिहिलेलं असतं. वा वा. छान. तुम्ही पुण्याचे आहात का? नाही. तरीच एवढे शहाणे आहात. सर मला विचारायचं आहे. हा बोला बोला. इकडं अशी सगळी कास्टिंग दिसत नाही आहे, तर बाकीचे लोक कुठे गेले? ठीक आहे इकडे समोर बसलेले आहेत की इकडे बसले का? हा नमस्कार. हा तर मला हेतलमता बाने यांना विचारायचं. काय काय कोण? हेतलमता हेमलता बाणे असं आहे त्यांचं नाव. हा तर हेल्मेट बाने. पाठ करून येत चला ना जरा घरनं काहीतरी. असं काही कसं काय बोलता तुम्ही? हेमटलटा हेमलता. हा तर मला मानसी बाईक यांना विचारायचं आहे. बाईक काय? मानसी बाईक. मानसी नाईक. हे काही तुम्हाला नीट उच्चारता येत ना, पत्रकार झालेत. कावर कठीण ते. हा तर पुष्कर खत्री. पाठ करा ते, पाठ करा. पुष्कर पुष्कर पुष्कर. कुचकल अरे प पासून सुरुवात करते, क पासून कशाला करताय? मी प चालतोय, हा क पासून करतोय. सारखं तुमच्या लँग्वेज मध्ये क झालं म्हणून सगळीकडे क करा. पत्रकारांना काय पण बोलू नका. हाकलत टाकेन सांगतोय. पुष्कर श्रोत्री म्हणा. नको जाऊ दे, माणूस बदलूया आपण. तर इजाल पाटकर सरांना मला विचारायचं आहे. नशीब सगळ्यांची नावं तुम्ही इगळी इगळी घेतली, त्यांचं कसं काय बरोबर घेतलं? चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत ते. कसं आहे, तुझा इथं 2 मिनिटाचा पंच निघल, माझं आयुष्य आहे तिकडं. तर कुचकर खत्री. अरे कावला कठीण नाव आहे रे तुझं. कॅरी ऑन देशपांडे असं जे नाव ठेवलं तुम्ही, तर तुम्हाला असं वाटत नाही का बुवा हा विदर्भावर केलेला अन्याय म्हणून? चांगलं तुम्ही देशपांडे असं पुणेकर नाव कसं काय ठेवू शकता? अरे कॅरी ऑन उसर भरसे ठेवा. काय? कॅरी ऑन उसर भरसे हे काय? आमच्या विदर्भातले आडनाव आहे. नाही तर मग कॅरी ऑन कानकिराळे ठेवा.
हा अशी विदर्भातले आडनाव आहेत. तुम्ही हे काय म्हणतात याला हे असं हे काय हे काय करताय? जिमी जूप हा जिमी जूप. कसं कसं इकडे जर तू आता आला तर जिमी झोप करून मार. एक मिनिट, माझा पण आक्षेप आहे. हे जे तुम्ही देशपांडे नाव ठेवलेलं आहे, कॅरी ऑन देशपांडे, पण ज्याचं आडनाव देशपांडे त्याला किती वाईट वाटत असेल मला सांगा. का वाईट काय वाटायचं? चांगलं तर आहे. सिनेमात डायरेक्ट नाही नाही नाही, हे बघा आमच्या बाजूला ना देशपांडे राहतात. हा. आता त्यांना जाऊन चिडवायचं का आम्ही कॅरी ऑन देशपांडे कॅरी ऑन देशपांडे. आत्ताच त्यांना 4 पोरं झाली, आम्ही सांगायचं त्यांना कॅरी ऑन देशपांडे कॅरी ऑन देशपांडे. चांगलं. हा आक्षेप असू शकतो. करेक्ट. नाही नाही बरोबर आहे. हा आक्षेप असूच शकतो. हा म्हणजे काय. नाही पण मगाशी म्हटलं मी, मला या चित्रपटातून काही बोध द्यायचा नाही, पण तुमच्या प्रश्नावर असं वाटतं माझा चित्रपट बोधप्रद आहे. तो असा की असं काही करू नका, जास्त लग्न करणं इंजुरियस टू हेल्थ, हेच आहे माझं आता. अच्छा अच्छा. सर हे तुम्ही आता बोललात बोधप्रत म्हणजे सुबोध भावे पण असतीलच. नाही नाही नाही, तो सुबोध ह्यांचा नुसता बोध. हे तर लोक इकडे बसलेलेच आहेत, पण आमचे जे पत्रकार आहेत ते बाबा वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला हे लिव्ह दाखवतायत सगळ्यांना. आता आपण इथं बघतोय, आपण तुकडटवाडीत आहेत, पण आमचे काही पत्रकार दुसऱ्या देशातून पण थेट आपल्याला ह्या बातम्या दाखवणार आहेत. अतिशय मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आमच्या तिकडच्या पत्रकार जे साऊथ आफ्रिकेतून आपल्याशी आता बोलणार वा, वा. आहेत. त्यांना बोलवतो. जोरदार टाळ्या श्री बुगडेसाठी. जबरदस्त. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आपण आलेलो साऊथ आफ्रिकामध्ये आणि साऊथ आफ्रिकेतून आपण थेट लाईव्ह तुमच्याशी संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी कॅरी ऑन देशपांडे या चित्रपटामध्ये सुपरस्टार म्हणजेच विजय कदम यांना मी साऊथ आफ्रिकेत निमंत्रण देते. सर प्लीज सर. या सर पासपोर्ट नाही लागत, या तुम्ही या. 1 मिनिट द्या सर. सर 1 मिनिट सर. अगं बाई. एक बरं झालं सर तुमचे स्वतःचे पण काही कॉस्ट्युम आहेत, कारण मागे ते जिराफ आहेत ना, मला जाम टेन्शन आलं होतं. नाही नाही, मी ह्यातलंच जण मगाशी खाऊ घातलेलं आहे, त्यामुळे ते बिझी आहेत आता. बरं 1 मिनिट त्यांना घरी झिंगेला हू झिंगेला लालू झिंगेला हू झिंगेला हू हू. हे आमच्या जमातीतलं गाणं झालं माझं गाऊन. अरे वा वा क्या बात आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये म्हणा एक अनाकोंडा सापडलेला आहे. ओ माय गॉड. आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे की इकडं त्याला पिलू होत आहे. हे बघा लाईव्ह साऊथ आफ्रिका. तुम्ही बघताय साऊथ आफ्रिकेचा लाईव्ह. आम्हाला 2 अनाकोंडा सापडलेले आहेत Yes, yes, कॅरी ऑन देशपांडेच्या प्रमोशन मध्ये. कोण अनाकोंडा रे आतमध्ये. लता देश काय हातीम ताई कोण? ते हेमलता. हा हेमलता बाणे. यांना मला विचारायचं आहे की मॅडम तुम्ही रेतीवाला नवरा पाहिजे याच्यावर डान्स केलाय, खरं आहे का मॅडम? हो. मी रेतीवाला आहे मॅडम. तर मला असं वाटतं एक डान्स तर इथं झालाच पाहिजे. काय झाडा सोया
सो मच. शपथ सांगतो तुम्हाला, खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही एवढा आलात ना, खरंच थँक्यू नाव मॅडम. घ्या, एकदा नाव घ्या, हा एकदा नाव घ्या आता. आता नाही घेत ते नाव. हाकलू नका ताई. देश चला आता संपला. केवढं कठीण आहे ते. नाही. लग्नासाठी जो नाटक झाला पाहिजे. पत्रकार म्हणून मना एक असा अन्याय झाल्यासारखा वाटतो की रेतीवाला झाला, आता रिक्षावाला झाला पाहिजे की नाही. बरं, ऑडियन्स मध्ये कोण सुंदर डान्स करतो, जो पहिला हात वर करेल त्याला आम्ही चान्स देऊ. आई शपथ मी जाऊन बसायला पाहिजे ना. या तुम्ही या. अरे पनवेलकरला चान्स द्यायचा का नाही, मग कशाला उपयोग काय इथे येऊन. या तुम्ही. अरे पंडित मित्र या. अरे या सर. या बिछड़े भाई. आज पनवेल में मिल गए दो भाई. बाई नाही माझा नातू आहे नातू. कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला, माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. घ्या, प्रश्न घ्या. हो काका, हा तुमचा घ्या. अरे तो कुठं चालला बघ दयांडी. थांबा काय करताय. तुटल ते. काय करताय. क्रेन. अरे हा काय करेन ना काय नाही. वारकर सर नमस्कार सर. हे काय बायकोचं नेकलेस घातलंय. नाही सर राहू दे, आपल्यात राहू दे ना. ते एवढं आहे ते. ओरिजिनल आहे माझा. सर वारकर सर, मला विचारायचं आहे की तुम्ही खूप चांगले सिंगर आहे, आम्ही बघितलेलं आहे. फुबाई फवंद नाही म्हणू नका सर. हा वारकरांचं केवढं नाव आहे सर. एक गाणं तर झालं पाहिजे, ए जिंदगी गळे लगाळे. काय गळे लगाळे. हा सर असंच आहे गाणं. सर घ्या आता. काय चाल सांग ना. चाल चाल. मी तर असाच चालतो सर. आपला आपला असं. है जिंदगी गले लगा ले. है जिंदगी गले लगा ले. शब्द दे रे हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना. है जिंदगी गले लगा ले. वा सर, जबरदस्त जबरदस्त. एक मिनिट सर. हॅलो सुरेश वारकर साहेब, आता सांगा माझ्या कार्यक्रमाला येत आहे का ह्यांच्याकडनं गाऊन देऊ. ठेवून द्या तारीख आपली. मान्य झाले सर. थँक्यू सो मच. अहो एक पाहुणा कुठून तरी आला, बोलला माझ्या गोऱ्या रंगाला. मी म्हणलं करू नकोस थांब, अहो मी म्हणलं करू नकोस थांब. अशी लावली मी कैकांची मोठ्या मोठ्यांची केली मी दैना, मोठ्या मोठ्यांची केली मी दैना दैना दैना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना, मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. माझ्या गालावर पडते खळी पडते खळी, नको माझं बाई चापे कळे चापे कळे. माझ्या गालावर पडते खळी पडते खळी, नको माझं बाई चापे
शिकते शिकते म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.